आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट। इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण, ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच। कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड, पनीर अंगारा, व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेज मध्ये चिकन तंदूर, चिकन थाली, सावजी मटण आणि बरंच काही। आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा। शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा। तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण। गडकरी फॅमिली रेस्टॉरंट, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। विश्वास ठेवून जे काम संगमनेरात मला 8 महिन्यापूर्वी सगळ्यांनी निवडून दिल्यानंतर सुरू झालंय आणि रोज एक एक माणूस आपण जोडतोय। शिवसेना महायुती परिवारामध्ये येणाऱ्यांचं आपण स्वागत करतोय। तर लालांनी सांगितलं 20% राजकारण आणि 80% समाजकारण। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करताना मी तर 8 महिन्यापूर्वी आलो शिवसेनेमध्ये, परंतु या 8 महिन्यामध्ये ज्यांना शिवसेना स्थापनेपासून जे त्या शिवसेनेत होते त्यांना जे जमलं नाही ते मी या 8 महिन्यामध्ये करून दाखवलं। नुसता पक्षाचा झेंडा आणि पक्षाचे पद हे मिरवण्यासाठी नाही, त्या माध्यमातून समाजातील शोषित असेल, वंचित असेल, गरीब असेल, सर्वांची सेवा करून त्यांना एक वेगळ्या मार्गावरून आपल्याला त्यांच्या विकासाच्या मार्गावर आणण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचं आहे। बरेच मला त्यावेळेस सांगण्यात आलं काय होईल, शिवसेनेचे आमदार झाले, परंतु इथं शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी सगळे एकच आहे। आमच्याकडे प्रत्येकाला मुभा आहे। जो म्हणाल शिवसेनेत यायचं त्यांचं स्वागतही मीच करतो, जे भाजपमध्ये येतं त्यांचं स्वागतही मीच करतो। त्यामुळे हा एक आपला परिवार आहे। विरोधकांच्या पाय खालची वाळू घसरली आहे, त्यांना आता कोणी उभं करत नाही। लालासारखे ज्यांनी कित्येक वर्ष त्यांच्याबरोबर काम केलंय, आज ते त्यांच्या अनुभवाचे, विचाराचे, संगतीचे बोल आपल्याला सांगताय। आणि कुठंतरी निश्चित 3 महिन्यामध्ये मी बघितलं, म्हणलं चला बघूया। मुलांचा खूप आग्रह होता, भाऊ शाखा ओपन करायची, शाखा ओपन करायची। म्हणलं आता तुम्ही प्रवेश तर केलाय, थोडं जरा बघू। परंतु तुम्ही खरंच तुमच्याला जी परीक्षा होती त्या परीक्षेमध्ये पास झाले, त्यामुळं आजचा दिवस तुम्ही गेल्या 3 महिन्यामध्ये जसं शिवसेनेमध्ये आले त्या पद्धतीने तुम्ही कामं केले, पक्षाचं कामं केलं, लोकांचे विविध कामं केले आणि तुमच्यातली जी तळमळ आहे, तुम्ही तरुण सहकाऱ्यांची तळमळ चांगल्या पद्धतीने सुरू आहे। त्यामुळे आज तर सर्वप्रथम मी तुमच्या या शाखेचं आता काहींनी मागणी केली का भाऊ आम्हाला यापूर्वीची जी इथली शाखा शिवसेनेची आहे तर तो अधिकार शिवसेना शहर प्रमुख दोन्ही शहर प्रमुखांना आहे। त्यामुळं तुम्हाला शाखा क्रमांक 11 करायची का शाखा क्रमांक काय ठेवायची हा तुमचा प्रश्न आहे, त्याला माझी सहमती राहील। कारण शिवसेना हा पक्ष आज आपल्या सर्वांचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांनी खऱ्या अर्थाने गेल्या कित्येक वर्षापासून जी शिवसैनिकांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना, धर्मवीर आनंदराव दिघे साहेब असताना जो मान सन्मान दिला जात होता, ज्या पद्धतीने कार्यकर्त्याला पुढे येण्याची संधी दिली जात होती, ती परंपरा दुर्दैवाने मधल्या कालावधीमध्ये खंडित झाली होती। त्यामुळं शिवसैनिक सुद्धा व्यथित झाले होते, त्यांना काही सुचत नव्हतं, शिवसैनिकांना मान पान सन्मान मिळत नव्हता। आणि हा मान पान सन्मान त्यांच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी एकनाथराव शिंदे साहेब, ज्यांना लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ म्हणून म्हणलं जातं, अनाथांचे नाथ म्हणून ओळखलं जातं, असे एकनाथराव शिंदे साहेब यांच्यावरती विश्वास ठेवून शिवसैनिकांनी त्यांना पाठिंबा दिला। त्या माध्यमातून आज 80 जागा शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने लढल्या गेल्या आणि 60 जागा महाराष्ट्रामध्ये निवडून आल्या। 7 खासदार आज आपले शिवसेना पक्षाचे आहे। त्यामुळं काही बोल घेवडे प्रयत्न करतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं। आपल्याला संगमनेरमध्ये आपला एकच अजेंडा आहे, विकास, विकास आणि विकास। परंतु हा विकास करताना आपल्याला बगल बच्चांचा जो त्यांनी केला, आपल्याकडे कोणी बगल बच्चे नाहीये। मी सुद्धा स्वतःला कार्यकर्ता समजतो, शिवसेना पक्षामध्ये कार्यकर्ता या पदाला महत्व आहे। त्यामुळं आज ज्या शिवसेनेची शाखा सुरू झाली, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मी वेळोवेळी बैठकीत सांगत असतो का शिवसेना हा आपला पक्ष, ज्या पद्धतीने शिंदे साहेब सांगता हा पक्ष मालक म्हणून या पक्षाचं कोणी नाही। या पक्षामध्ये सगळे कार्यकर्ते आहेत।
आणि संगमनेरमध्ये सुद्धा तुमचा हा आमदार जरी असला तरी मी कार्यकर्ता म्हणून काम करत असतो. त्यामुळे माझी सुद्धा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, शाखेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सुद्धा सूचना राहील, आपण सुद्धा यापुढे कार्यकर्ता म्हणून काम करायचे. जनतेच्या मनामध्ये शिवसेनेबद्दल जी प्रेम आहे, महायुतीबद्दल जे प्रेम आहे, ते आपल्याला त्याला विश्वासाला कुठे तडा जाणार नाही यासाठी प्रयत्न करायचे. आपल्या सर्वांचे नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, यांचं सुद्धा आपल्या संगमनेरवर विशेष प्रेम आहे. आज त्यांनी ठरवलं या संगमनेरमध्ये परिवर्तन करायचं आणि ज्यावेळेस पक्षाची अडचण आली त्यावेळेस त्यांनी शिवसेनेकडून मला पाठवलं. परंतु यापूर्वीच्या माझ्या आधीच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगायचं का भाऊ शिवसेनेमध्ये आला आणि भाऊनी शिवसेना पक्षामध्ये पक्ष वाढल असंच काम केलंय. त्यामुळे निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये तुमच्या सगळ्यांच्या बरोबर मी आहे. परंतु काम करताना संगमनेरमध्ये आपल्याला समन्वय ठेवायचा आहे. समन्वय हा भारतीय जनता पार्टी सुद्धा आपला सहकारी आहेत, राष्ट्रवादी आहेत, RP आहे, हे सुद्धा आपले सगळे सहकारी आहेत. यांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला खात्री 3 महिन्यापूर्वी तुमच्या तिथं मी सांगितलं होतं आणि आजही सांगतो आणि उद्याही सांगतो, संगमनेर नगरपालिकेवरती भगवा झेंडा फडकला जाणार. तुमच्या आमच्यातलाच कोणीतरी त्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष होणार आहे, नगरसेवक होणार आहे. त्यामुळं नुसती नगरपालिका नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये सुद्धा आपल्याला यश मिळालं पाहिजे, यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे. यापुढील काळ अवघड नाही पण सोपाही नाही, कारण समोरच्याकडे आता हजारो कोटीची जी बेनामी संपत्ती गोळा केली, बगल वच्चनच्या नावावर काही संपत्ती, आता ती बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. आता गणपती मंडळ येतील, गणपती मंडळांना वर्गाण्यांसाठी फोन येऊ राहिली, या एवढे घेऊन जा तेवढे घेऊन जा, पण आरतीला आम्हाला बोलवा. पण तुम्हाला सांगतो, मला जेवढे लोक आतापर्यंत मंडळात भेटले त्यांनी सांगितलं भाऊ आम्हाला काही नको, फक्त आमच्या मंडळाला भेट द्यायला आहे. हा फरक आहे मित्रांनो त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये. त्यामुळं त्यांना काय करायचं ते करून द्या, त्यांच्यावर वादविवाद घालू नका. आता सोशल मीडियामध्ये सुद्धा त्यांनी पगारी लोक ठेवलेत, खालच्या पातळीवर ट्रोलिंग करला, त्याचं आपण स्वागत करू, फेक अकाउंट. परंतु त्यांना आपल्या या निमित्ताने सांगतो, तुम्ही आमच्यावरती किती बी खिचड उचलले, किती चिक्कल विकेला, आम्हाला फरक पडणार नाही. कारण या तालुक्यातील सर्वसामान्य जनता, हे आमच्या लाडक्या बहिणी असेल, लाडके शेतकरी असेल, लाडके भाऊ असेल आणि हे आमचे लाडके बालमित्र असतील, हे सगळे आमच्या बरोबर आहे. लाडके कामगार सगळेच, कुणी असं नाही. आज पराभवानंतर 6 महिन्यानंतर त्यांना नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आली, तर आता कार्यकर्ते जवळ येईना म्हणून ते सांगायला लागले. त्यांचा तो नेता दिल्लीचा, ज्याला कधी पक्षही कळाला नाही, नेते कळाले नाही, मान सन्मान कळाला नाही, पप्पू, तो तिकडून बोलला का खालचे पप्पू पोपटासारखे चालू होत्या. अरे पराभव झाला, या जनतेने तुम्हाला घरी बसवलं. 40 वर्ष तुम्ही विजय झाले, त्यावेळेस आम्ही विरोधकांनी सुद्धा तुमच्या आदर करून कुणी तुमच्यावरती टीका टिप्पणी केली नाही. आज आम्ही बघितले या निवडणुकीमध्ये तुमचे पैसे वाटतानाचे तुमच्या कार्यकर्त्यांचे व्हिडिओ संगमनेरमध्ये सगळे फिरले. पैशाच्या जोर तुम्ही आतापर्यंत, दादागिरी दहशतीच्या जोर तुम्ही आतापर्यंत निवडणुका लढले होते. आता यापुढे या तालुक्यामध्ये पैशाचा वापर तुमच्याकडून होत असेल तर त्याला वेळच्या वेळी रोखण्याचं काम माझे शिवसैनिक आणि महायुतीचे कार्यकर्ते करतील, याची मला खात्री आहे. त्यामुळं ईव्हीएमवर शंका घेऊन द्या, नाही तर अजून कशावर घेऊन द्या. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांची जागा ही माझी मायबाप जनता दाखवेल आणि त्यानंतर त्यांना ईव्हीएम, व्हीपॅट काय ते बॅलेट पेपर कशावर निवडणुका घ्यायच्या त्याच्यावर घ्या. संगमनेरसाठी तुम्हाला 100% आमची परवानगी, निवडणुका कशावर घ्यायच्या त्याच्यावर घ्या, कारण आम्हाला खात्री ही जनता तुम्हाला घरी बसवणार आहे. त्यामुळं आता आपली जबाबदारी प्रत्येक शाखा प्रमुखांनी, आता टप्प्याटप्प्यात आपण सर्व शाखेचे प्रमुख जाहीर करून शाखेचा विस्तार करतोय. तुम्ही तुमच्या शाखेमध्ये काम करताना प्रत्येक घरात जा, नवीन मतदार नोंदणीचा संदर्भ बघा, काहींचे नावं बोगस मतदान असतील ते शोधा, कारण आतापर्यंत संगमनेरमध्ये बोगस मतदानांनीच निवडून आले, ते पैसे वाटून आणि बोगस मतदान ते शोधा. नावं डबल टिबल असतील ते बघा, त्यांचा बंदोबस्त करा. आपलं चांगलं काम सुरू राहील. आपला जे मुख्य कार्यालय आहे, जनसंपर्क कार्यालय, त्याच्याबरोबर संवाद ठेवा आणि सगळ्यांचे प्रश्न कसे मार्गी लागतील या दृष्टीने काळजी घ्या.